नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर मार्केटमध्ये ठराविक प्रमाणात कामकाज होत होतं। मार्केट दिवसभराच्या कामकाजामध्ये स्थिर होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 148 पॉईंट वाढून 81,053 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 41 पॉईंटने वाढून 24,811 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकॉम इंडेक्स 1.50%, बीएसई कंझ्युमर गुड्स इंडेक्स 1.01%, बीएसई रियालिटी इंडेक्स 0.64% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.67%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.47% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ग्रासिम इंडस्ट्रीज 2.62%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 2.40%, भारती एअरटेल 1.56%, टाटा स्टील 1.46% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 1.54%, विप्रो 1.40%, एनटीपीसी 1.37%, डॉक्टर रेड्डीज लॅब 1.32% अशी घसरण आहे। आज एफआयआयने बऱ्याच दिवसानंतर 1,372 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,972 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।